हाय हॅलो नमस्कार, मी आहे दिशा जोशी. एपिसोड 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मोबाईल वापरला जाऊ नये किंवा तो कमी वापरावा यासाठी आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी काय काय करणं गरजेचं आहे. तसंच आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की मोबाईल वापरल्यामुळे मुलांमध्ये काय दुष्परिणाम होतात. सो सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे तो आम्हाला आजकाल मुलांमध्ये दिसून येतो, त्याला म्हणतात व्हर्च्युअल ऑटिझम. व्हर्च्युअल ऑटिझम हा फक्त आणि फक्त स्क्रीन बघितल्यामुळे होतो आणि तो 1 तास 2 तास नाही तर मुलं आजकाल कमीत कमी 6 आणि 8 तास मोबाईल बघतात. 8 तास त्यांचा स्क्रीन टाइम आहे. हे आम्ही नाही, हे पॅरेंट्सच आम्हाला सांगतात की मॅम जेवताना पण फोन, झोपायच्या आधी पण फोन, खेळताना पण फोन, म्हणजे सतत 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 फक्त स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये व्हर्च्युअल ऑटिझमचं प्रमाण खूप जास्त दिसून येतं. सो त्याचे काही सिम्पटम्स असू शकतात ते मी तुम्हाला काही सांगते आता. सो त्याचे सिम्पटम्स असू शकतात की झोप कमी येणं, मोबाईल जेव्हा दिला नाही किंवा स्क्रीन टाइम त्यांना जेव्हा दिलं नाही तेव्हा त्यांची खूप अति प्रमाणात चिडचिड होणं, त्यानंतर मोबाईल दिला नाही म्हणून न जेवणं, किंवा पालकांना असं वाटत असतं की त्याला ABCD येते किंवा ती इंग्लिश बोलते म्हणजे तो खूप हुशार आहे, ती खूप हुशार आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन न करणं. त्याच्या आवाजाने म्हणजे नावाने जेव्हा आपण त्यांना हाक मारतो तेव्हा आपल्याकडे पटकन न बघणं, याला म्हणतात व्हर्च्युअल ऑटिझम. आणि कृपया पालकांनी ह्या सायन्सकडे किंवा ह्या सिम्पटम्सकडे लक्ष द्या आणि जसं जर तुमच्या पाल्यामध्ये जर तुम्हाला आढळलं तर पटकन तुम्ही तुमच्या पीडियाट्रिशियनचा सल्ला घ्या. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे काय आणि मोबाईलचे अजून दुष्परिणाम काय असतात. सो ते बघूया पुढच्या भागामध्ये. सो स्टे ट्यून्ड.